गुड मॉर्निंग गाईज, तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर आज आहे रामनवमीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। तर आजच्या दिवसात काय काय घडतं ते आपण बघूया। तर आज आहे, काल आम्ही आलो आणि दोन वाजेपर्यंत तरी आलो असेल। तर बॅगा वगैरे अनपॅक केल्या, सगळं वॉश केलं, कपडे वगैरे धुतले, बाकीचं पण अजून पण थोडं वाइंडअप करायचं बाकी आहे। तर काल खूप दमले, म्हणजे सगळं काम करेपर्यंत म्हणजे काश्मीरमध्ये झोपसुद्धा झाली नव्हती, म्हणून आम्ही काल लवकर जेवलो आणि लवकर झोपलो। आणि आता म्हटलं आजच्या दिवसात, आज आहे संडे, तर आजच्या दिवसात जेवढी कामं करता येतील तेवढी करूया। आणि आजच्या दिवसात काय काय घडतं ते तुम्हाला मी शेअर करणार आहे। तर ही व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघायला विसरू नका। तर प्रथम आपण चहा करूया। सो गाईज, हे तुम्ही बघू शकता, अजून आमचा पसारा थोडा वाइंडअप करायचा बाकी आहे। आणि इथे काल आम्ही कपडे वगैरे सगळे वॉश केली, बॅगा वगैरे सगळ्या अनपॅक केल्या, बघू शकता। तर आज काय काय होतं, आणि हा आज जाणार आहे क्रिकेट खेळायला। गुड मॉर्निंग गाईज। तर चला आता आपण देवपूजा करून घेऊया। तर आता आम्ही देवपूजा करणार आहोत। तशी देवपूजा 5 दिवस पूजले नव्हते, तर आता आम्ही देवपूजा करणार। आता देव सर्व धुवून, म्हणजे त्यांना अंघोळ घालून प्रॉपर देवारा वगैरे साफ करून, बघा कशी माझ्या बायकोला स्वच्छतेची खूप आवड आहे। तिला घर स्वच्छ असेल ना तर ती खुश असते, आणि घर थोडं तरी खराब झालं ना तर चिडचिड नसते। बघू शकता मंडळी, सुगाई देवाची बत्ती वगैरे झाली, आणि आता आम्ही चहा पितोय, मुंबईची चहा आणि टोस्ट। या तुम्ही पण चहा प्यायला। आज माझी मॅच आहे, माझ्या गावची टीम, आम्ही टुर्नामेंट आमच्या गावच्या नावाने खेळतो। बघू शकतो माझ्या गावचं नाव केदार कालकाई शिंदी क्रिकेट संघ शिंदी। तर ती वेगळीच मजा आहे गावच्या टीममधून खेळला। सो हे गाईज, तर लंच माझं रेडी झालं आहे बनवून। तर मी तुम्हाला दाखवते मी काय काय बनवलं आहे आज लंचमध्ये। तर बघू शकता, आज डाळ, खीर, टोमॅटो, आणि इथे मी बटाट्याची भजी केली आहेत, आणि लोणचं घ्यायचं राहिलं आहे, ते मी घेते नंतर। तर चला जेवून घेते फटाफट, आणि बाकीची पण कामं आवरायची आहेत ती आवरून घेऊया। सो गाईज, आता इथे क्लिनिंग, म्हणजे कपड्यांची घडी वगैरे घालून ठेवते, म्हणजे कसं घर एकदा व्यवस्थित नीट अँड क्लीन झालं ना तर मन कसं प्रसन्न वाटतं, म्हणजे घरात येणाऱ्याला पण आणि घरात जेवढी माणसं राहतात त्यांनाही प्रसन्न वाटतं। नाहीतर पसारा वगैरे असला तर सारखी माझी तरी खूप चिडचिड होते, म्हणून मी जेवून घेतलं आणि मस्त म्हटलं जेवल्यानंतर फटाफट आपण म्हणजे जे काही काम पेंडिंग आहे ते करून घेऊया। तर अशा प्रकारे मी कपड्यांची घडी घालून, म्हणजे सगळे कपडे नीटनेटके म्हणजे जिथे असतात तिथे ठेवून देते, म्हणजे नंतर शोधायला म्हणजे कधी काय हवं असेल तर गडबड नाही होत, म्हणून मग माझ्या साईडला मी माझे कपडे ठेवून घेतले। आता म्हणजे अन्नूचे कपडे त्याने व्यवस्थित, म्हणजे सकाळ ठेवले नव्हते, म्हटलं ते पण करून घेऊयात, मग ते पण मी करून घेतलं। तर ही व्हिडिओ तुम्हाला दिसते फटाफट, पण ही सगळी काम करायला मला
1-1.5 तास तरी गेला, म्हणजे सगळं आवरेपर्यंत तरी गेला. आणि त्यानंतर मला थोडं बाहेर पण जायचं होतं. म्हटलं थोडं काम करून घेतल्यानंतर थोडी रेस्ट पण भेटेल आपल्याला, म्हणून एक 15-20 मिनटं तरी मी आराम केला. आणि मग नंतर म्हटलं रेडी होऊन मस्त आपण बाहेर जायचं आहे. तर अशा प्रकारे मी बाहेरची रूम पण मस्त आवरून घेतली. तर तुम्ही बघू शकता माझं सर्व काही आवरून झालं होतं. आणि जे आवरल्यानंतर म्हणजे जे आपल्याला सुकून असतं ना, ते खूप बरं वाटतं. म्हणजे बोलतात ना, कुठला स्ट्रेस वगैरे असेल ना, तो ह्या कामामध्ये निघून जातो. माझं तर असंच आहे. म्हणजे मी पण कधी असं म्हणजे खूप स्ट्रेस आला तर मी अशी घरची कामं वगैरे केली ना, की मला खूप असं रिलीफ वाटतं. सो हे गाईज, तुम्ही आता म्हणत असाल मी साडी वगैरे नेसून कुठे चालली आहे. तर मी आता चालली आहे दीदी, म्हणजे अनुची सिस्टर, म्हणजे माझी नणंद, तिच्या मुलीचा आज बारसा आहे. तिकडे आम्ही जातो आहे. तर तिकडे काय म्हणजे तिचं नाव काय ठेवणार आहे ते सगळं मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. आणि जर जमलंच मला तिकडनं लवकर म्हणजे यायला, तर आमच्या इकडे जे साईराम ज्वेलर्स आहेत त्यांच्याकडे पण पूजा आहे. तर जर जमलं तर तिकडे पण जाणार आहे. तर लेट्स सी आज काय घडतं ते मी तुम्हाला दाखवते. दोन अशी क्यूटची मुलं दिसत आहेत. ती आहेत या साईडला आहे तो आमचा आरव आहे, आणि तिकडे आहे ती आमची क्यूटची अशी छोटीशी वीरा आहे. तर हे दोघंही माझी जे 2 जावा आहेत त्यांची मुलं आहेत. म्हणजे वीरा आहे ती श्रुतीची मुलगी आहे, आणि हा आरव आहे, हा आरोहीचा मुलगा आहे. चलो आता मी तुम्हाला इंट्रोडक्शन करून देते. तिकडे बसली आहे ना पिंकमध्ये, ही आमची आरती आहे. या साईडला बसली ती काकी आहे. ती आम्ही ना तिघीकडे बसलो आहे. आम्ही जावाजवळ आहोत. ही आमची दीदी आहे आणि जिजू. खेचून देऊ दे ना, मग तू दे ना. दे ना आरव, दे बघ. हा किती गुड बॉय आहे, मला दिलं त्याने. तू दे. थँक्यू. आणि इथे आता ओटी भरण्याचा कार्यक्रम सुरू आहे. बारशामध्ये आमच्या म्हणजे मराठी लोकांमध्ये अशी ओटी भरतात. ताई तुला बोलायचंय ना, कुरू कुरू तुम्ही काय ती सांगेल. हॅलो सगळ्यांनी काय वाजवायचंय. बिहार शिका. अरे का बोलत
मी तुम्हाला मगाशी म्हटल्याप्रमाणे साईराम ज्वेलर्सकडे पूजा होती तर तिथे पण मी जाऊन आले. बिकॉज त्यांनी काल मला तीनदा फोन केले. म्हणजे कोणी असं आपुलकीने फोन केला तर गेलो नाही तर मग बरं नाही वाटत ते. म्हणून म्हटलं तिकडे पण आपण जाऊन येऊया. म्हणून मी बारशावरून थोडी लवकर निघाली आणि मग तिकडे पण मग गेले होते. गाईज आजचा ब्लॉग इथेच संपतो. तर पुन्हा एकदा नवीन एक ब्लॉग घेऊन तुमच्यासमोर हजर राहील. तर काश्मीरी ब्लॉग आपले यायचे अजून बाकी आहेत. तर ते आले का त्याला पण असाच सपोर्ट करा. आणि आज नेम सेरेमनी आणि साईराम ज्वेलर्सकडे पण मी जाऊन आली. तर आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.